श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासादिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 10 आणि समास 6 यामध्ये शिष्यांचा एक प्रश्न सांगितला आहे। तो प्रश्न काय होता, जो काल आपण प्रवचनाच्या निरूपणाच्या शेवटी तो जरा घाईने वाचून पुढे गेलो। त्या प्रश्नावर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल। तो प्रश्न जर व्यवस्थित ऐकला तर आजचं जे आपलं निरूपण आहे त्या निरूपणाचा भावार्थ तुमच्या लक्षात येईल। प्रश्न काय होता तेवढा मागच्या समासातील शेवटच्या 2 ओळी वाचतो। श्रीराम समर्थ श्रीराम। येथे आशंका उठली, ज्ञात्याची समाधी पुजली। तेथे काही साक्ष आली किंवा नाही श्रीराम। तैसेची अवतार संपले, त्यांचेही सामर्थ्य उदंड चाले। तरी ते काय गुंतले, वासना धरुनी श्रीराम। ऐसी आशंका उद्भवली, समर्थे पाहिजे निरसली। इतके नहे समाप्ती झाली, कथा भ्रमाची श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। शिष्यांचा आता प्रश्न होता, महाराज आता तुम्ही सांगितलं ठीक आहे, भ्रम आम्हाला कळला। जे साधक सिद्धावस्थेला पोचतात अशा साधू संत आत्मज्ञानी या लोकांसाठी हा सगळा भ्रम आहे। मग हा प्रश्न माझा एक उद्भवतो इथे की जे महान लोक ध्येय ठेवतात, साधू संत आत्मज्ञानी ध्येय ठेवतात आणि ते ध्येय ठेवल्यानंतर त्यांच्या ध्येय ठेवण्याच्या जागेवर जी समाधी बांधल्या जाते त्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांना अनेक प्रकारचे चमत्कार होतात, अनेक प्रकारचे त्यांना चांगले अनुभव येतात। हाही का भ्रम आहे का? आणि अजून एक की अनेक अवतारी पुरुष होऊन गेले, त्यांचे आम्ही नावं घेतो, त्यांचं चरित्र श्रवण करतो, त्यांचं सामर्थ्य एवढ्या डोळ्यासमोर दिसते आहे, तर त्यांच्या सामर्थ्य जर हे चालत असेल तर ते लोक
या वासनेमध्ये ते गुंतलेले आहेत का? ते वासना धरून परत येतात का? हा एक प्रश्न आमच्या मनात निर्माण झालेला आहे. समर्थ म्हणतात, याचं उत्तर मी आता तुम्हाला सांगतो आहे, ते ऐका. आतापर्यंत आम्ही जी चिंतन केलं ते सगुण भक्तीचं केलं नाही, ते केलं आपण निर्गुणाचं. निर्गुण भक्त निर्गुणाची भक्ती करतो, सगुण भक्त सगुणाची करतो. जो सगुण आहे तो द्वैतामध्ये आहे. याचा अर्थ मी आणि भगवंत अशा प्रकारचं द्वैत आहे. निर्गुण भक्त मीच परब्रह्म आहे, अयम आत्मा ब्रह्म, त्यामुळे त्याच्यासमोर द्वैत नाही, अद्वैत आहे, तो एकटाच आहे. त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी भ्रम दिसतात. पण जे सगुणामध्ये आहे त्यांना मात्र अशा प्रकारचे अनुभव येतात. मग ते आलेले अनुभव खरे आहेत की खोटे आहेत, ते भ्रम आहे की काही सत्य आहेत, या प्रश्नाचं उत्तर समर्थांनी अतिशय सुंदर दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल याची गरज काय आपल्याला? समर्थांच्या समोर असलेल्या शिष्यांना जो प्रश्न पडतो तोच प्रश्न आम्हाला पडत असतो. मग सगळंच भ्रम आहे तर मग आता देवाची पूजा करायची नाही का? सगळंच भ्रम आहे मग आता नाम जप घ्यायचं करायचं नाही का? सगळं जर भ्रम आहे ते आम्ही आमचे कामं सोडून द्यायचे का? सगळ्यात जर भ्रम आहे तर आम्ही आमच्या घराची काळजी घ्यायची की नाही? असे नानाविध प्रश्न आमच्याही मनात पडतात. समर्थ म्हणतात, तुम्ही जरा शांततेने ऐका, घाईघाई करू नका, गडबड करू नका, शांततेने मी सांगतो, तुम्ही पण ऐका. श्रीराम समर्थ श्रीराम. अवतारादिक ज्ञानी संत, सारासार विचारे मुक्त, त्यांचे सामर्थ्य चालत कोण्या प्रकारे श्रीराम. जे अवतारी पुरुष आहेत, जे ज्ञानी पुरुष आहेत आणि जे संत पुरुष आहेत, या सगळ्यांना सारासार विचार होता. त्या सारासार विवेकामुळे त्यांच्या समोरचं जग जे आहे ते त्यांनी ज्ञान साधनेवर ते उडवून लावलं आहे. त्या जगताचा त्यांनी निराश केलेला आहे. त्यांच्यासमोर जगत नाही आहे, ते मुक्त आहे. आम्ही जगाला मानतो आणि जग आहे असं म्हणतो म्हणून आम्ही जगात अडकतो. जग नाहीच आहे असं म्हटलं तर आम्ही अडकायचा प्रश्न नाही महाराज. आता नुसतं नाही आहे असं म्हणणं शब्दज्ञान भाग वेगळा, मला ब्रह्मज्ञान झालं असं म्हणणं वेगळं, अहम ब्रह्मास्मी म्हणणं वेगळं आणि त्याचा अनुभव घेणं वेगळं. हे सगळ्या संत पुरुषांनी, साधू पुरुषांनी, ज्ञानी पुरुषांनी, अवतारी पुरुषांनी याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून ते मुक्त आहेत, त्यांना बंधन नाही आहे. परंतु तरीसुद्धा त्यांचे सामर्थ्य चालतं कोण्या प्रकारे, त्यांचं सामर्थ्य कोणत्या प्रकारे चालतं एकदा मला समजून सांगा. हे श्रोत्यांची आशंका पाहता प्रश्न केला निका, सावध होऊन ऐका म्हणे वक्ता श्रीराम. ज्ञानी मुक्त होऊन गेले, मागे त्यांचे सामर्थ्य चाले, परंतु ते नाही आले वासना धरुणी श्रीराम. त्यांचे सामर्थ्य चालते, ते ज्ञानीपुरुष मुक्तही झाले, परंतु ते वासना धरून पुन्हा जन्माला येत नाहीत.
त्यांच्याजवळ वासना नाही आहे. वासनेच्या पोटी जीव जन्माला येतो, कारण त्याला यावंच लागते, कारण वासनेला तो चिटकूनच आहे, त्याने सोडलीच नाही आहे. देह मनुष्य सोडू शकतो, देह ठेवतो, परंतु जो सूक्ष्म देह आहे त्याला तो धरून ठेवत असतो, तो सोडत नाही. त्याला ज्याच्याशी त्याचं तादात्म्य आहे त्या सूक्ष्म देहाशी, तर त्या सूक्ष्म देहाला सुद्धा तो माझं म्हणतो. पहिले स्थूल देहाला माझं म्हणतो, पण स्थूल देह जाळून टाकला माणसांनी, तो पडला पंचमहाभूतामध्ये, तो विलीन झाला. तर तो कोणाला चिटकून राहतो? त्याची वासना त्या सूक्ष्म देहाला चिटकून राहते, ज्याला लिंग देह असं म्हणतात. त्याला ती चिटकून राहते आणि तो लिंग वासनात्मक असल्यामुळे, वायू स्वरूप असल्यामुळे तो देह योग्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुन्हा तो जन्म घेतो. उदाहरणार्थ सांगतो, उन्हाळ्यामध्ये झाडाला पालवी नसते, सगळीकडे सगळं वातावरण भकास असते, जमीन सुद्धा अतिउष्णतेमुळे ती दुभंगते, तिला भेगा पडतात. सगळं पृथ्वीवरचं सगळं गवत जे आहे तृण, ते गवत जळून जाते, जमीन उघडी पडते. पण पाऊस पडला की जे गवत कुठेच नव्हतं ते गवत सगळीकडे पुन्हा उगवू लागते. मग ज्या वेळेस ते गवत आम्हाला डोळ्याने दिसत नव्हतं तरी सुद्धा ते गवत उगवते, याचा अर्थ ते सूक्ष्म रूपाने तिथे आहेच. आम्हाला ते मेलेलं वाटते, परंतु सूक्ष्म रूपाने असल्यामुळे, बीजरूपाने असल्यामुळे जसं त्याला वातावरण मिळते, जशी त्याला संधी मिळते, तसं ते गवत जिथे जिथे असेल तिथे तिथे उगवते. ते जमिनीवर उगवते, घराच्या छतावर सुद्धा उगवते, दगडांच्या भेगेतही उगवते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की स्थूल देह जरी पडला असला तरी सूक्ष्म देहामध्ये ती वासना शिल्लक असते, आणि ती वासना धरून बद्ध जो आहे, कोणाला बांधलेला जगाला, कोणाला बांधलेला संसाराला बांधलेला, असा मनुष्य पुन्हा जन्म घेतो, पुनरपि जननम. पण जो मुक्त झालेला आहे, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं आहे, जे संत पुरुष आहे, ज्ञानी पुरुष आहे, त्यांना जन्म नाही, त्यांना मरणही नाही. जन्म मृत्यू हा त्यांच्यासाठी भ्रम आहे. त्यांना माहिती आहे जन्म नाही, मृत्यू नाही, कारण शिवोहम शिवोहम, मी मात्र परब्रह्म स्वरूप आहे. परंतु ते येतात आणि ते स्वतः जातात, त्यांना कोणी आणत नाही. जीवाला जन्म घ्यावाच लागतो, त्याला कर्म प्राप्त आहे, घ्यावाच लागतो, सुटका नाही. संत जे बद्ध असलेले जीव आहेत त्यांना मुक्त करण्यासाठी, वाचवण्यासाठी ते येतात आहे. जसा पाण्यात पडलेला एखादा मनुष्य बुडत असेल, तोही पाण्यात आहे, आणि पोहणारा आणि त्याला वाचवणारा सुद्धा उडी मारून, पाण्यात उडी मारून त्याला वाचवतो. पाहणाऱ्याला वाटते की दोघंही पाण्यात आहे हो, पण एक बुडणारा आहे आणि एक वाचवणारा आहे. तर संत पुरुष, साधू पुरुष, अवतारी पुरुष हे वाचवण्यासाठी संसारात उडी मारतात आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणूनही कळवळा येतो आम्हा. या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे त्यांना कळवळा येतो आमचा, बुडत असलेल्याला पाहून. त्यांना वाचवण्यासाठी ते येतात, त्याला समजून सांगण्यासाठी येतात. हा सगळा प्रपंच संतांनी केला अध्यात्माचा, तो आम्हाला तुम्हाला सगळ्यांना समजून सांगण्यासाठी केलेला आहे.
त्यांचं आयुष्य वेचलंय त्यांनी. म्हणून समर्थ म्हणतात आहे इथे की ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्ञानी मुक्त होऊन गेले, मागे त्यांचे सामर्थ्य चाले. ते जरी गेले असले तरी सुद्धा त्यांचं सामर्थ्य कायम आहे. परंतु ते नाही आले वासना धरून श्रीराम. ते वासना धरून आले नाही आहे. वासनेच्या पोटी जन्म नाही त्यांचा, कळवळीच्या पोटी जन्म आहे. रामदास माऊली माय माझी रामदास माऊली. ती माऊली आमच्या उद्धारासाठी आली. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ज्ञानी पुरुष जन्माला येतो तो आमच्यासाठी येतो आहे. बद्ध जीव जन्माला येतो तो त्याला यावंच लागते. ज्याप्रमाणे जेलमध्ये गुन्हेगाराला जावंच लागते, त्याला शिक्षा झालेली असते, त्याला जावंच लागते. शिक्षा भोगल्याशिवाय त्याला तिथून मुक्तता नाही, कंपल्सरी जाणं आहे. पण जेलर मात्र तो जातो आणि प्रसंगी बाहेरही पडतो. त्याला गरज नाही, त्याला गेल्यानंतर तो जेलरला कोणी कैदी म्हणणार नाही. त्याप्रमाणे संत आहेत. लोकास होते चमत्कार, लोक मानती साचार, परंतु याचा विचार पाहिला पाहिजे श्रीराम. एक लक्षात घ्या की जे महापुरुष होऊन गेले त्यांच्या समाधी स्थानांना फार महत्त्व आलेलं आहे. तुम्ही सज्जनगडावर जा, येथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी असं लिहिलेलं आहे तिथे. या जनाच्या उद्धारासाठी जागृत स्थितीमध्ये ते तिथे आहेत. कारण संत जातच नाही. देह जरी गेला असला तरी समर्थ म्हणतात माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी, परिमीय आहे जगज्जीवनी निरंतर. तुम्ही कसं म्हणता मी गेलो? कारण आलोच नाही तर गेले जाण्याचा प्रश्न नाही. देह जाओ अथवा राहो, देहाला महत्त्व नाही आहे. तो फक्त तुमच्यासाठी गेला असं वाटते आहे. ते आहेतच. तुम्ही त्यांना आवाज द्या, ते आहेतच. ते गेले नाही. परिमीय आहे जगज्जीवनी, पुढचा शब्द आहे निरंतर. जराही अंतर नाही आहे. आम्ही तरी जाऊन येऊ शकतो, जोपर्यंत जात असतो तोपर्यंत इथे कोणी नसतो. ते म्हणतात मी गेलोच नाही. का गेलो नाही? कारण मी आलोच नाही, इथेच आहे कायम. माझं ठाणं मांडून बसलो आहे. तुम्हाला काय पाहिजे तेवढं सांगा, तुम्ही म्हणाल ते द्यायला तयार आहे. आणि मी कुठे दिसेल? आत्माराम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध. समर्थ म्हणतात किती निश्चयाने सांगतात आहे, माझे स्वरूप स्वतः यामध्ये सिद्ध आहे. असना करू नका खेद भक्तजनी, करू नका खटपट, पहा माझा ग्रंथलिट, सायुज्यतेची वाट गवसेल की. तुम्ही परब्रह्मा याची अनुभूती तुम्हाला निश्चित येईल. याचा अर्थ संतांचं सामर्थ्य ते कायम आहे. त्यांच्या समाधी ठिकाणी नव्हे, ते प्रसंगी सर्वत्र विचारण करतात. ज्ञानेश्वर माऊलींना तुम्ही जा आळंदीला, तिथे माथा टेका. तिथले स्पंदन तुम्हाला सांगतात की माऊलीचं सामर्थ्य इथे आहे. तुम्ही गोंदवाल्याला जा, महाराज तिथे आहेतच. आवाज द्या. अयोध्येला जा, रामाला साष्टांग नमस्कार घाला. राम आहेच. नाही कसा म्हणता? अरे जिथे राम नाही तिथे काहीच नाही. वारा नाही अशी जागा आहे का हो? तसा राम नाही अशी जागा नाही आहे. घट घट मे साई रमता, प्रत्येक ठिकाणी आहे तो. जळी स्थळी काष्टी पाषाणी
सर्वत्र तो वास करतोय. फक्त तुमचा भाव उत्कट पाहिजे. आमची उत्कटता त्यांना प्रगट करते. म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे, जीत असता नेणू किती, ते जिवंत असताना जनामध्ये चमत्कार होती, ऐसियाची सद्य प्रचिती रोकडी पहावी श्रीराम. ते प्रत्यक्ष असताना त्यांच्या हयातीमध्ये, याचा अर्थ देह धारण केलं असताना त्याने किती चमत्कार केले हो. केले म्हणजे काय झाले. संत चमत्कार करत नाहीत आणि चमत्कार करणारे संत नाहीत, ते जादूगार आहेत. जादूगार चमत्कार करतील, संत चमत्कार करत नाही. त्यांच्याकडनं भगवंताच्या कृपेने चमत्कार घडून येतात. माऊलीने पाणी टाकलं सच्चिदानंद बाबांच्या अंगावर, भगवंताचं नाम घेऊन. सच्चिदानंद बाबांनी देह ठेवला होता, ते उठून बसले. समर्थांनी सुद्धा गिरधरांच्या अंगावर पाणी टाकलं, ते सुद्धा उठून बसले. इथे समर्थ म्हणतात आहे की महापुरुष निघून जातात, ते असताना तर ते चमत्कार त्यांच्याकडनं घडतातच परमेश्वर कृपेने, पण ते गेल्यानंतर सुद्धा त्यांची प्रचिती आम्हाला येते. हजारो लोक आहेत जे आमच्या शेगावला ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरू श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाला लाखो लोक येतात. सगळ्यांना आपापल्या भावाप्रमाणे फळ मिळते. त्यांचं सामर्थ्य आहे आणि ते त्या भक्तांना जाणवते पण. त्याचा अनुभव त्याला माहिती. अनुभवीविणं कोणी राहत नाही. सगळ्यांना आपापल्या परीने आपल्या श्रद्धेप्रमाणे त्यांना तो अनुभव मिळतो. तो तरी आपण नाही गेला लोकी प्रत्यक्ष देखिला, ऐसा हा चमत्कार झाला यास काय म्हणावे श्रीराम. समर्थ उत्तर देतात, तरी हा लोकांचा भावार्थ, भाविका देव यथार्थ, अन्यत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची श्रीराम. समर्थांनी सांगितलं भाविका देव यथार्थ. भाविकांना आपल्या भावाप्रमाणे त्या ठिकाणी चमत्कार घडतो, त्यांना त्याची अनुभूती होते. आमच्या सद्गुरूंनी मला काय सांगितलं माहीत नाही, पण आज त्यांच्या कृपेने हे सगळं सांगता येत आहे. हा चमत्कार नाही का? कोण बोलवतो? मज बोलवितो विश्वंभर जे म्हणतो आम्ही, तर त्यांची कृपा आहे म्हणून त्या बोलल्या जाते. नाही तर मानवाचं काय सामर्थ्य? रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याचं सामर्थ्य संतांमध्ये, चमत्कार नाही का? म्हणून समर्थ म्हणतात, अन्यत्र कल्पना व्यर्थ कुतर्काची. कुतर्क करू नका. तरकटी मनुष्य बुद्धीचा वापर जास्त केल्यामुळे त्याला अनुभव पातळी कमी ठरते. म्हणून समर्थ म्हणतात, आवडे ते स्वप्नी देखिले, तरी काय तेथून आले, म्हणाल तेथे आठविले, तरी द्रव्य का दिसे श्रीराम. एवं आपली कल्पना स्वप्नी येते पदार्थ नाना, परी ते पदार्थ चालतीना, अथवा ठाऊक नाही श्रीराम. येथे फुटली आशंका, येथे तुटली आशंका, ज्ञात्यास जन्म कल्पू नका, उमजेना तरी विवेका, बरे पहा श्रीराम. म्हणून ज्ञात्याला जन्म कल्पू नये, पण त्याचं सामर्थ्य नाही असं म्हणू शकत नाही. जन्म नाही,
पण सामर्थ्य नाही असं नाही म्हणता येणार. जन्मावर सामर्थ्य अवलंबून नाही आहे, त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्याला प्रत्यंतर आलेला आहे, अनुभव आलेला आहे. समर्थ म्हणतात इथे, ज्ञानी मुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगेची चाले, का जे पुण्यमार्गे लागिले म्हणून या श्रीराम. या कारणे पुण्यमार्ग चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याय सांडून जावे अन्याय पंथे श्रीराम. न्याय सांडून न जावे, न्याय सांडून आपण अन्याय पंथाला जाऊ नका. न्यायपंथ कोणता आहे? समर्थ म्हणतात की भजन देवाचे वाढवावे. रामकथा ब्रह्मांड भेदुनी पैलाड न्यावी. अशा प्रकारे समर्थांनी, या संतांनी आपल्या या जगताचा स्वतःच्या आत्मपातळीवर जगाचा निराश केला, परंतु ज्या जनाला हे जग दिसते आहे त्या जगाला मात्र मार्गदर्शन केलं. दोन्ही भूमिका केली आहे. गुरुजींना कळते सगळं, तरी हातात पाटी घेऊन पेन्सिल घेऊन मुलांना गणित तो शिकवतो आहे. याचा अर्थ पाटी हातात धरण्यामागचा उद्देश शिकवणे हा आहे. तसंच संत मुक्त आहेत, पण ज्यांना मुक्तता नाही मिळाली त्यांना मुक्त करण्यासाठी त्यांची तळमळ आहे. सगुण भजनामध्ये ज्ञानोत्तर भक्ती आलेली आहे. ज्ञानोत्तर भक्ती या शब्दाचा अर्थ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भक्तीची कास न सोडणे. सगुण भक्ती आहे ती. सगुणाचे नि संगे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाच्या माध्यमातून, सगुण म्हणजे आम्ही जी मूर्ती पूजा करतो ती, किंवा गुणांची पूजा करतो ती, संत ग्रंथ पूजा करतो ती, नवविधा भक्ती करतो ती सगुण भक्ती. ती सगुण भक्ती या माध्यमातून आम्हाला जर निर्गुण परब्रह्म मिळाला असेल तर सगुण रक्षण निर्गुण आपल्याला सांभाळता आला पाहिजे. सगुण रक्षण, सगुणाचा उच्छेद नाही आहे, सगुणाचा अव्यय नाही आहे. उलट जनसामान्यांसाठी संतांनी सुद्धा अशा प्रकारची भक्ती, सगुण भक्ती ती सोडलेली नाही. निर्गुणाचे भेटी, माऊली म्हणते आहे, आलो सगुणा संगे. निर्गुणाच्या भेटीला आलो आहे, पण सगुणाच्या बरोबर आलो आहे. त्यांना जर माहीत झालं आहे की जग मिथ्या आहे, मग तरी त्यांनी भक्ती का केली? रामकृष्ण हरी मंत्र हा शिवाचा काय म्हटलं? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असुनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. कशासाठी म्हटलं? संतांनी यासाठी म्हटलं की तुम्ही असुनी संसारी, तुम्ही संसारात आहात ना, असू द्या, पण जिव्हे वेगू करी, जिव्हेनी मात्र भगवंताचं नाम घ्या ना. ते येईल परापश्यंती मध्यमामध्ये, ते पुढचं पहिले तर वैखरीने तर घ्या, जिव्हे वेगू करी, जिभेने तर घ्या, नंतर हळूहळू ते कंठामध्ये उतरेल, हृदयात उतरेल, नंतर परेमध्ये जाऊन पोचेल, ते नाम नंतर हळूहळू उतरेल. पण सध्या तुम्ही संसारात आहात, भगवंताचं नाम घ्या. अशा प्रकारे सगुण भक्ती भगवंत संतांनी केली. निर्गुण त्यांनी प्राप्त केलं तरी सगुणाचा त्यांनी उच्छेद केला नाही, कारण जे संसारात पडलेले आहे ते सगुण आहे. आणि म्हणून सगुणासाठी संतांनी सगुण भक्ती सांगितली आहे. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि राहिलेला अत्यंत सुंदर विषय उद्याच्या निरूपणात घेऊया. आजची निरूपण सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखे मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.